नमस्कार, जय शिवराय, शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला फुलांची शोध लागलेली आहे. हे बघा, आपण आले खुरासणीची फुलं घ्यायला दरवर्षीप्रमाणे देवीच्या आगमनासाठी. तर तिथं आपल्याला फुलं दिसतात बघा. तर माझ्यासोबत माझे पप्पा आहे. पप्पा हाय करा. तर चला आपण फुलं बघू भेटतात का. पिशवी घेतली. तर दरवर्षीप्रमाणे आपण खुरासणीची फुलं आणतो गाईस. गेल्या वर्षी इथून नव्हती घेतलेली, गेल्या वर्षी त्या ठिकाणी घेतलेलं आम्ही. पण आता इथं आलो घ्यायला, बघू इथं भेटतात का आपल्याला. हो, मामा 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 देईल का नाही माहिती नाही. तर मामा आपल्याला देईल का नाही माहिती नाही, बघूया. पण गेल्या वर्षी पण घेतलेले ते 198. तर आपण आलोय मामाच्या फार्म हाऊस. बघू आपल्याला भेटतात का. मामा बसलेत तिथं. तर तिथं फुलं लावलेली आहेत बघा. तर मामा नाश्ता करतात. मामाला पण विचारू, मामा काय करतात. तर मामा आपल्याला फुलं देतात. दाखवतो तुम्हाला फुलांचं आहे बघा, इकडं फुलं आहेत. तर हा मामाचा फार्म हाऊस बघा. मामा एकटा राहतो इथं. हे बघा, मुरबाड हायवेला त्यांचा फार्म हाऊस आहे. मामा इथं एकटे राहतात. तर हा मामाचा फार्म हाऊस बघा. काजू येतात का मामा इथे. काजू येतात. हे बघा, काजूची झाडं बघा. मामा नाव सांग तुझा. मामा नमस्कार बोला. नमस्कार. काय खाता. न्यारी. न्यारी न्यारी. असा हात करा. ओके. नाव सांगा तुमचं. तर हे मामा तुकाराम मामा आहेत. यांचा हा फार्म हाऊस आहे. तर आपण त्यांच्याकडे फुलं घ्यायला आलेलो आहे. हे बघा, तिथं फुलं लावलेले. हा पूर्ण त्यांचा फार्म हाऊस आहे. खूप मोठा फार्म हाऊस आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे काजूची झाडं पण लावलेली आहेत. तुला फुलं पाहिजे तुम्हाला. तर चला, मामा आपल्याला फुलं देतात. आपली लोक म्हणतात आता फुलं नाही राहिली. तर असं काही नाही आहे. फुलं भरपूर ठिकाणी आहेत. लोक आता लावत नाही जास्त, आपल्या ठिकाणी नाही लावत. बाकी थोडासा आतमध्ये गेलं तर तुम्हाला भेटेल लावलेले. तर जसं की आता तुम्हाला दाखवतो. हे बघा फुलं. तर इथं भाजी पण लावलेली आहे. हे बघा, तिथं फुलं आहेत, तुम्हाला दाखवतो. ह्या भाज्या कशा लावल्यात पा. वा 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 वा. तर आपण आलो फुलं. ही बघा फुलं गाईज. फुला ही बघा फुला. तर ही आहेत खुरासणीची फुलं. देवीला अर्पण करण्यासाठी आपण यांचा उपयोग करतो. ही बघा फुलं, खुरासणीची फुलं गाईस. किती आहे बघा. अजून काहीच नाही, याच्या पुढे अजून आहे. तर माझे पप्पा तिथं थांबलेत. बघू आता काय करू आपण. फुलं खोडण्याचा प्रयत्न करू. तर पप्पा आमचे फुलं खोडतात. मी थोडंसं अजून जवळपास बघतो काय आहे. हे बघा किती फुलं आहेत गाईस. हे पूर्ण फार्म हाऊस बघा एकदा. बिया 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 ठीक आहे.
आता इथं बाटलेजेवाडीचे लोक येतात ना, बाटलेजेवाडीचे ओलमन बाटलेजेवाडी, तर 10 रुपयाला गलास देतात, 10 रुपयाला एवढा मोठा गलास. कसला? याचा फुलांचा, कृष्णीचा. आता फुलाचं काय, मित्रांनो आपले फुलं घेऊन झालेले आहेत. हा इथं मिरची लावले बघा. तर चला मित्रांनो आपला घेऊन झालेत फुलं. आपण आता निघू घरी. पाऊस पण आलाय. इथं पावसाचं प्रमाणच जास्त आहे या ठिकाणी. पठार आहे, चढाव आहे ना त्याच्यामुळं. तर माझे पप्पा तिकडे फुलं घेतात. इकडे आहे काजूची झाडं. मस्त बामौस्या. दाखवली तर पप्पा आवाज देतात मिरची बघ. तर मिरची मी तुम्हाला दाखवले. आणि तिकडे फुलं आहेत. तर फुलं आपली घेऊन झालेली आहेत. लोक भरायला मिरची पाहिजे ना, म्हणजे करंदी बिरंदी काय नाही पिकलं. हे घे इथं आहेत ना, पिकलं ना, हे आहेत करंदे. हां बरोबर. तुळशी तर तुलाच घेतली आम्ही. हे बघा, बघू दाखवा. तर फुलं घेतलेत. हे बघा कुरासनीची. चला मामा आम्हाला दुसरे केवळ तुला नाश्त्याला घेऊन येतो धरा. येताना. तर चला आपण निघू आता घरी. पाऊस पण येण्याची शक्यता आहे. बघा किती मेहनत केली ह्या माणसाने. बघा किती मेहनत केले आणि किती हे केले बघा. याचा फळ नंतर मिळतो. काटे लावून ठेवले ना. दे छत्री इथं. परत 4 दिवसांनी यायला लागेल आपल्याला फुलं घ्यायला. आम्हाला नाश्ता पाणी घेऊन येऊ. आम्ही निघतो आता घरी. हे बघा रोड. चला पाऊस नाही ते एक बरं आहे. पटापट निघता येईल आपल्याला. पाऊस लागलाच. चला तर आपण फिरलो आता परत. परिसर बघा किती भारी आहे गाई. तिथला वातावरण कसं आहे एकदम हिरवंगार.
निघलो आता घरी आणि तुम्ही बघू शकता किती मनमोहक वातावरण आहे. इकडे देखील तुम्ही बघू शकता भाज्या लावलेल्या ते बघा. तर आपण आलो घाटा ठिकाणी आता. हे बघा कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण ॲक्च्युली लई मोठी उतरण आहे. हे बघा चाहूची वाडी. हो. आपण आलो आता चाऊच्या वाडीला परत. हे बघा घाट आहे आणि वळणाचा घाट आहे. वलनाचा घाट आहे. हे बघा इकडे चाऊची वाडी आहे तुम्ही बघू शकता. तर चाऊची वाडी आता उतरलो आणि हा घाट बघा. हा चाहूच्या वाडीचा घाट आहे आणि मसा जाणार रोड आहे. इथं हमेशा लोकांचे गाडीचे सेल होत आहेत. उतरण बघा मित्रांनो, ही एवढी खतरनाक उतरण आहे. आता तरी जरा बरं आहे, पहिले त्याला विचित्र होता. पहिले तर 100% इथं अपघात व्हायचे, आता नाही होईल. रोडला स्टेबलाइज केलं. लोडिंगच्या गाड्या बघा कशा येतात इथे. असं वाटतं पाऊस पण आता आलाय, आपण पण निघावा पटापट. चला आपण, पाऊस आलाय पटापट चला. एवढं स्लो कशाला चाललंय? उतरडे आता नाही पाऊस येऊ शकतो मग आला मग. नाही पण आता नाही आहे ना पिशवी आहे ना. पाऊस संध्याकाळची. हां 4च्या 5च्या नंतर. आता नाही पाऊस संध्याकाळची. दुपारनंतर 4-3 साडे. पुढचा रोड बघा किती खराब आहे आता. ते इकडे ढाबा आहे. हा रोड बघा, हा रोड तिथून होतो तो बघा, तो ब्रिज बनवलाय. आता सध्या हा वलन चालू आहे बघा. मला दाखवतो किती खराब झाला रोड. हे बघ किती खराब रोड झालाय. पूल तो आहे आता नवीन बनवलेला. पाऊस आला आता. मी म्हणतो पाऊस नाही रे, पाऊस आला. खड्डे पा खड्डे पा किती मोठे आहेत तिथं.
हा रोड बघा किती खड्डे आहेत तिथं, पूर्ण रोड खराब झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि इकडं पण बघा, हे बघा तर एवढी बाजू आता केलेली आहे, तर हा रोड कॉन्क्रीट चालू झाला आहे बघा. तर आता आपण आलो कलमला, म्हणजेच आपल्या घरी. इथं देखील एक कंपनी होती, आता बंद झाले. फुलं भेटली का? ही काय तर बरीच लोक म्हणत होती का फुलं नाही भेटत, असं मला पण बोलली. हो का? गावातली बरीच लोक बोलली का फुलं नाही भेटत, पण असं नाही आहे, गेलं तर बरोबर भेटतील फुलं. तर फुलं आपण ॲक्च्युली आणलीच पाहिलेली. ते बघा आपण आलो आता कलमला आपल्या घरी. हा आहे आमचा कलमचा नाका. हे बघा हा आहे कलमचा नाका. तर हा आहे सालोक रोड, हे बघा. तर चला आम्ही फायनली घरी पोचलोय. तर बघा, तर फुलं आणायला गेलं तर फुलं ॲक्च्युली बरीच जण बोलत होती का फुलं भेटत नाही, तर फुलं भेटलेली आहे. हे बघा तर चला गाईज, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तब तक के लिए बाय बाय.